नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवगा मसाला. चमचमीत हा शेवगा मसाला बनवायला खूप सोपा आहे आणि खूप चवदार लागतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आणि कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने, आणि त्याच्यावरची सालसुद्धा आपण काढून घेतलेली आहेत. चला आपण आता या शेंगा शिजवून घेऊया. तर त्यासाठी आपण कढईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी. पाणी गरम झालं की यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आणि आपण या मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये छान अशा शिजवून घेणार आहेत. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतलं, हळद पावडर घालून घेऊया. मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये शेंगा आपल्याला एक 5 मिनिटासाठी छान अशा शिजवून घ्यायच्यात. खूप चवदार असा मसाला तयार होतो. अशा पद्धतीने भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. बनवायला देखील खूप सोपी आहे, झटपट देखील होते आणि ज्यांना शेंगा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. तर बघा, शेंगा 5 मिनिटामध्ये अशा शिजलेल्या आहेत आणि हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये शेंगा शिजवून घेतल्या ना तर खूप चवदार सुद्धा लागतात. तर बघा, शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. गॅस आता बंद करूया आणि एक मसाल्याचं वाटण करून घेऊया. तर त्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलंय. छोटे 2 तुकडे अद्रकचे घेतले, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे. तर पाववाटी सुकं खोबऱ्याचे आपण काप करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचं. तर बघा, मस्त असं वाटण आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. कोथिंबीर घातल्यामुळे छान रंग आलेला आहे. असं वाटण आपलं तयार झालंय. तर बघा, हे वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे. लगेचच आपण आता फोडणी करून घेऊया. गॅसवरती कढई ठेवून घेतली. याच्यामध्ये आपल्याला 2 वरगळी किंवा 2 चमचे तेल घालून घ्यायचं. खूप तेल घालण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर बघा, 2 वरगळी इथे मी तेल घालून घेतलं. आता तेल चांगलं गरम करून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण छोटा चमचा मोहरी घालून घेतली. छोटा 1 चमचा आपण जिरेसुद्धा घालून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घालून घेऊया. आता याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेऊया. तर संपूर्ण मसाला इथे आपण तेलामध्ये घालून घेऊया. गॅस इथे मी कमी केलेला आहे म्हणजे आपले मसाले अजिबात जळणार नाही. तर वाटण करून घेतलेला सगळा मसाला आपण तेलामध्ये घालून घेतला. गॅस कमी ठेवायचा आणि एक 2-3 मिनिटासाठी छान असं हे परतवून घ्यायचं. आपण कच्च्या खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं, त्याच्यामुळे असं तेलावरती खोबरं छान असं परतून सुद्धा होतं आणि कच्चापणासुद्धा निघून जातो. तर आता आपण छान असं हे परतून घेऊया. हलकासा कलर बदललेला आहे बघा ह्या वाटणाचा. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. 2 कांदे इथे मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. कांदा अगदी बारीक चिरून घेतला की पटकन ग्रेव्ही तयार होते, खूप जास्त वेळ लागत नाही. तर आता कांदासुद्धा आपण तेलावरती छान असा परतवून घेऊया. गॅस इथे मी मध्यम केलेला आहे. मध्यम गॅसवरती कांदा छान असा परतवून घ्यायचा एक 3-4 मिनिटासाठी. तर बघा, कांदासुद्धा छान असा आपला परतून तयार झालेला आहे. खूप छान असा हा मसाला तयार होतो. तर आता याच्यामध्ये 1 टोमॅटोचे मी अगदी बारीक अशा फोडी करून घेतल्या, ते सुद्धा घालून घेतले. एकत्र करून घेऊया. तर संपूर्ण जिन्नस आपली इथे एकत्र करून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची. तर पाव चमचा हळद पावडर घालून घेतली. 2 चमचे आपण याच्यामध्ये धना पावडर घालून घेतली. 1 छोटा चमचा आपण याच्यामध्ये मालवणी मसाला घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये कोथिंबीर मसाला आणि पाव चमचा लाल तिखट घालून घेऊया. मसाले घालून झाले की एकत्र करून घेऊया. तर मसाले घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र करून घेतलेला आहे. गॅस इथे मी पुन्हा एकदा कमी केलेला आहे म्हणजे सुके मसाले घातल्यानंतर अजिबात करपणार नाही. आता याच्यामध्ये आपण लगेचच चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया म्हणजे संपूर्ण मसाला जो आहे तो अगदी मऊसूत असा शिजतो. टोमॅटोसुद्धा पटकन मऊसूत होतो आणि मस्त ग्रेव्ही तयार होते. तर बघा, छान असं एकत्र करून झालं. आता आपण जे शेंगा शिजताना जे पाणी शिल्लक होतं तेच पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही थोडाफार मसाला होता तो या मसाल्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे. थोडंसं पाणी घातलं, मसाला छान असा शिजवून घेऊया. 2-3 मिनिटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा गॅस बंद करून मसाला थंड झाल्यानंतर मी मिक्सरला एकदा फिरवून घेतला. एकसारखा मसाला तयार झाला, तुम्ही बघू शकता. एकदा परत मिक्सरला फिरवून घेतलं की मस्त ग्रेव्ही तयार होते, छान असा मसाला तयार होतो. आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत
तुम्हाला जर मिक्सरला पुन्हा मसाल्याचं वाटण करायचं नसेल तर झाकण ठेवून कमी गॅसवरती एक 4-5 मिनिटासाठी शिजवून घेतलं तरी देखील छान असा मसाला तयार होतो. पण झटपट जर भाजी बनवायची असेल तर वाटण असं मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेतल्यानंतर पटकन मसाला तयार होतो. तर बघा आता छान असं एकत्र करून घेऊया. आपल्याला ही रस्सा भाजी बनवायची नाही, मसाल्यामध्ये बनवायची, त्याच्यामुळे खूप असं पाणी घालायचं नाही, थोडंसंच पाणी घालायचं, एकत्र करून घ्यायचं. आणि शेंगासुद्धा आपण शिजवून घेतलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची, एक 2-3 मिनिटासाठी. जास्त वेळ मग शिजवून घेण्याची सुद्धा गरज नाही, कारण शेंगा अगोदरच शिजवून घेतलेल्या आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. तर थोडंसं पाणी घालून छान असं एकत्र करून घेऊया. तर बघा पाणी घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र करून घेतलं. याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया. छान उकळी आलेली आहे. मसाल्याला मस्त अशी तरीसुद्धा सुटलेली आहे. छान असा मसाला तयार झाला आहे. भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत आवडीने खाऊ शकाल. तर मस्त अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. मस्त ग्रेव्ही झालेली आहे. आता बघा गॅस बंद करून कढई आपण खाली घेतलेली आहे. तर चमचमीत असा शेवगा मसाला आपला इथे तयार झाला आहे. आपण एक ताटामध्ये काढून सुद्धा बघणार आहोत. खूप छान असा एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत तरीदार असा शेवगा मसाला तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी आपण तयार केलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.